या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जास्तीत जास्त रिफंड कसा येतो, त्यानंतर तुमची कमीत कमी टॅक्स लॅबिलिटी कशी येते, यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे की टॅक्स रिजिम तुम्ही कोणता सिलेक्ट करता, की न्यू टॅक्स रिजिम सिलेक्ट करता की ओल्ड, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला समजणार आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला यापुढेही भेटत राहणार आहेत। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। जर कमी तुमची इन्कम असेल तर त्या ठिकाणी नील टॅक्स रेट त्या ठिकाणी आहे। त्यानंतर 2.5 लाख म्हणजे 2,50,001 रुपया ते 5 लाखापर्यंत जर तुमची इन्कम असेल तर तुम्हाला 5% टॅक्स त्या ठिकाणी चार्ज होतो। अबो 2,50,000 म्हणजे 2,50,000च्या वरती 5% टॅक्स त्या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, 5% टॅक्स म्हणजे 12,500 रुपये टॅक्स लागणार आहे तुमची इन्कम जर 5 लाखाच्या आत असेल तर। जर समजा तुमची इन्कम 5 लाख ते 10 लाख त्या ठिकाणी आहे तर तुम्हाला 5 लाखापर्यंत जो टॅक्स आहे तो 12,500 रुपये आहे। त्यानंतर प्लस 20% टॅक्स लागणार आहे 5 लाखापेक्षा जास्त, म्हणजे 5 ते 10 लाख म्हणजे 5 लाखावर 20% टॅक्स म्हणजे 1 लाख रुपये, म्हणजे 1,12,500 रुपये टॅक्स तुम्हाला 10 लाखाला लागणार आहे। त्यानंतर अबाउट 10 लाख म्हणजे 10 लाखाच्या वरती जर तुमची इन्कम असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 30% टॅक्स लागणार आहे। म्हणजेच 10 लाखाच्या वरची जी एवढी इन्कम असेल त्याला 30% टॅक्स लागणार आहे। म्हणजे 2.5 लाखापर्यंत नील आहे, 2.5 लाख ते 5% म्हणजे 12,500 रुपये तिथे लागेल, आणि 5 लाख ते 10 लाख या दरम्यान 1 लाख रुपये लागेल, आणि 10 लाखाच्या वरती समजा 11 लाख रुपये तुमची इन्कम आहे की या दरम्यान 30% म्हणजे 30,000 रुपये त्या ठिकाणी लागतील। असे टोटल तुम्हाला 1,42,500 रुपये 11 लाखाची इन्कम असेल तर त्यावरती चार्ज होणार आहे। तर म्हणजे या पद्धतीनं इन्कम आणि टॅक्स स्लॅब हे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ठीक आहे, तर या पद्धतीनं आपली इन्कम ही इन्कम वरती टॅक्स कॅल्क्युलेशन ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये केलं जातं। आता न्यू टॅक्स रिजिम मध्ये आपण पाहूया की इन्कम टॅक्स स्लॅब किती आहे आणि इन्कम टॅक्सचा रेट त्यामध्ये किती आहे। तर हा जो दिसतो आहे आपल्याला की अप टू 3 लाख म्हणजे 3 लाखाच्या आत आपल्याला नील टॅक्स रेट त्या ठिकाणी आहे, म्हणजे 3 लाखापर्यंत तुम्हाला कुठलाही टॅक्स त्या ठिकाणी नसणार आहे। जर तुमची इन्कम 3 लाख ते 6 लाखाच्या दरम्यान आहे तर तुम्हाला त्या 3 लाखावरती 5% टॅक्स तुम्हाला भरावा लागेल। 5% टॅक्स किती होतो, 15,000 रुपये त्या ठिकाणी भरावे लागतील। त्यानंतर जर तुमची 6 लाख ते 9 लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला हे 15,000 प्लस जे हे 3 लाख आहेत वरचे त्यावरती 10% तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागेल। राईट, म्हणजेच तुम्हाला ते 10% म्हणजे 30,000 रुपये आणि 15,000 45,000 रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील। त्यानंतर 9 लाख ते 12 लाख तुमची इन्कम असेल तर तुम्हाला 45,000 म्हणजे हे जे 45,000 प्लस 15% जे वरचे 3 लाख आहेत त्याला 15% तुम्हाला टॅक्स त्या ठिकाणी द्यावा लागेल। 15% म्हणजे 45,000, 45,000 प्लस 45,000 90,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागतील। म्हणजे 12 लाखापर्यंत इन्कम असेल तर तुम्हाला 90,000 रुपये टॅक्स येणार आहे। त्यानंतर 12 लाख ते 15 लाखाच्या दरम्यान तुमची इन्कम असेल म्हणजे 15 लाखापर्यंत तर तुम्हाला 12 लाखापर्यंत 90,000 रुपये ते प्लस 12 लाखाच्या वरती जी इन्कम आहे त्याला 20% टॅक्स तुम्हाला द्यावे लागेल। त्यानंतर म्हणजे 3 लाखाला 20% म्हणजे 60,000 रुपये, 90,000 प्लस 60,000 म्हणजे 1,50,000 रुपये। 15 लाखापर्यंत जर इन्कम असेल तर न्यू टॅक्स रिजिम मध्ये 1,50,000 रुपये तुमचा टॅक्स त्या ठिकाणी येतो। त्यानंतर अबो 15 लाख म्हणजे 15 लाखापेक्षा जर जास्त तुमची इन्कम असेल तर तुम्हाला वरचे 15 लाखापर्यंत 1,50,000 टॅक्स येतो। त्यानंतर 15 लाखापेक्षा वरती म्हणजे आपण पकडू की 16 लाख रुपये तुमची इन्कम आहे तर वरची जे 1 लाख रुपये आहेत 1 लाखाच्या 30% म्हणजे 30,000 रुपये म्हणजे 1,50,000 प्लस 30,000 रुपये म्हणजे 1,80,000 रुपये तुम्हाला टॅक्स त्या ठिकाणी येणार आहे। या पद्धतीने तुमचे टॅक्स तिथे कॅल्क्युलेट होणार आहे। आणि यामध्ये तुम्हाला अजूनही काही सूट म्हणजे त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, म्हणजेच रिबेट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर रिबेट आपण पाहून घेऊया किती इन्कमला किती रिबेट त्या ठिकाणी दिलेला आहे। अंडर सेक्शन 87A रेसिडेंट इंडिव्हिज्युअल आर आल्सो एलिजिबल फॉर अ रिबेट ऑफ अप टू 100% ऑफ इन्कम टॅक्स सब्जेक्ट टू अ मॅक्सिमम लिमिट डिपेंडिंग ऑन टॅक्स रिजिम ॲज अंडर। तुमचा टॅक्स रिजिम कोणता आहे त्यावरती डिपेंड करतं की 87A रिबेट म्हणजे सूट त्या ठिकाणी दिलेला आहे। 100% सूट तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे। तर कोणत्या रिजिमला
किती सूट दिलेले आहे ते आपण पाहूया की ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये अप टू ₹5 लाख म्हणजे तुमची इन्कम जर 5 लाखाच्या आत असेल, किती 5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ₹12,500 टॅक्स मध्ये सूट देण्यात आलेली आहे। म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ असा आहे, जर तुमची इन्कम जर 5 लाखाच्या आत किंवा 5 लाखापर्यंत जर असेल तर तुमचा टॅक्स ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 0 येतो। लक्षात आलं? त्यानंतर न्यू टॅक्स रिजिम मध्ये तुम्हाला रिबेटची जी सूट आहे 87A ती ₹25,000 देण्यात आलेली आहे। म्हणजे तुमची इन्कम आहे 7 लाख रुपये, तर 7 लाख रुपयाला तुमचा न्यू जी टॅक्स रिजिम आहे त्यानुसार तुम्हाला टॅक्स येतो ₹25,000। तर तो ₹25,000चा रिबेट तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। म्हणजे ₹25,000 मायनस 25,000 म्हणजे तुमचा टॅक्स त्या ठिकाणी किती येणार आहे? 0। म्हणजे तुमची 7 लाखापर्यंत जर काही इन्कम असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी 0 टॅक्स येणार आहे, 7 लाख किंवा 7 लाखाच्या आत। दोन्ही रिबेट तुम्हाला या ठिकाणी समजले असतील। तर आपण आता ही जी सर्व माहिती आहे काही उदाहरणाच्या द्वारे समजून घेण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू। पाहूया इन्कम ओल्ड टॅक्स रिजिम, न्यू टॅक्स रिजिम 2.5 लाखापर्यंत ही जे केस आहे यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की तुमचं कुठलंही डिडक्शन नाही आहे असं या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेलं आहे। डिडक्शनच्या केसमध्ये वेगळं असेल ते आपण नंतर पुन्हा समजून घेऊ, पण अगोदर समजून घ्या की तुमचं कुठलंही डिडक्शन या ठिकाणी नाही आहे। तर त्या केसमध्ये तुम्हाला कसा तुमची इन्कम कितपर्यंत आहे आणि त्यानुसार तुम्हाला टॅक्स कसा लागणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे। की तुमची इन्कम जी आहे अप टू 2.5 लाखापर्यंत आहे तर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिममध्ये 0 टॅक्स लागणार आहे, नील त्या ठिकाणी लागणार आहे। जर तुमची इन्कम ही 5 लाखापर्यंत आहे, समजा 5 लाख रुपये आहे, तर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये ₹12,500 तुम्हाला टॅक्स लागेल। पण तुम्हाला रिबेट बी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे ₹12,500। 5 लाख किंवा 5 लाखाच्या आत तुमची इन्कम असेल तर तुम्हाला 12,500 त्या ठिकाणी रिबेट आहे। म्हणजे 12,500 मधून 12,500 त्या ठिकाणी मायनस होणार आहे आणि तुमची लायबिलिटी त्या ठिकाणी नील येणार आहे। आणि तुम्ही जर न्यू टॅक्स रिजिम जर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट केला तर तुम्हाला 10,000 तुम्हाला टॅक्स येणार आहे। 10,000 पण रिबेट सुद्धा तुम्हाला तेवढाच भेटणार आहे, सेम ₹10,000 आणि तुमची टॅक्स लायबिलिटी नील येणार आहे। म्हणजे 5 लाखापर्यंत तुम्ही कोणताही टॅक्स रिजिम त्या ठिकाणी सिलेक्ट केला तर तुम्हाला सेम त्या ठिकाणी आउटपुट भेटणार आहे, म्हणजे तुमची टॅक्स लायबिलिटी नील येणार आहे। जर समजा तुमची इन्कम 7 लाखापर्यंत आहे, 7 लाख आहे, तर 7 लाखामध्ये ओल्ड टॅक्स रिजिम म्हणतो की तुम्हाला ₹52,500 टॅक्स त्या ठिकाणी येणार आहे। आणि म्हणजे या ठिकाणी तुमची इन्कम अबोव 5 लाख आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी रिबेटचा बेनिफिट त्या ठिकाणी भेटणार नाही। म्हणजे 7 लाख रुपयापर्यंत तुमची टोटली टॅक्सेबल आहे, त्यामध्ये 2.5 लाख रुपये तुम्हाला सूट भेटणार आहे आणि बाकीची जे काही इन्कम आहे त्यावरती तुम्हाला टॅक्स त्या ठिकाणी लागणार आहे। तर टोटल टॅक्स तुम्हाला ₹52,500 त्या ठिकाणी येईल। या ठिकाणी कुठलाही रिबेट तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये भेटणार नाही। आणि जर न्यू टॅक्स रिजिम त्या ठिकाणी आहे तर न्यू टॅक्स रिजिम मध्ये तुम्हाला ₹25,000 त्या ठिकाणी टॅक्स येणार आहे आणि 25,000 मध्ये तुम्हाला ₹25,000 पूर्णतः रिबेट त्या ठिकाणी भेटणार आहे आणि तुमची टॅक्स लायबिलिटी ही नील येणार आहे। म्हणजे तुम्हाला समजेल असेल की अप टू 7 लाख म्हणजे 7 लाखापर्यंत 7 लाखापर्यंत तुमची इन्कम आहे आणि तुमच्याकडे कुठलेही डिडक्शन अवेलेबल नाही आहे, तर तुम्हाला न्यू टॅक्स रिजिम त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। आणि तुमची कारण त्या ठिकाणी 7 लाखापर्यंत तुमची इन्कम जरी असली तर तुम्हाला टॅक्स मात्र नील येणार आहे, 0 येणार आहे। आणि ओल्ड टॅक्स रिजिम तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला ₹52,500 त्या ठिकाणी भरावे लागतील। ठीक आहे, तर या ठिकाणी जर 7 लाख रुपये इन्कम असेल तर बेनिफिट कशामध्ये आहे तुमचा न्यू टॅक्स रिजिम त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तर आपण पाहूया आता की 7 लाखाच्या वरती आणि 10 लाखापर्यंत जर तुमची इन्कम असेल तर तुम्हाला कोणता टॅक्स रिजिम हा फायदेशीर आहे। तर पहा की ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये तुम्हाला 52,500 प्लस 20% त्या ठिकाणी टॅक्स लागणार आहे। जी उरलेली 3 लाख रुपये आहे त्यावर 20% म्हणजे 60,000 रुपये म्हणजे ₹1,12,500 त्या ठिकाणी टॅक्स येणार आहे। किती 10 लाखापर्यंत जर तुमची इन्कम असेल आणि ओल्ड टॅक्स रिजिम तुम्ही सिलेक्ट केला तर ₹1,12,500 त्या ठिकाणी तुम्हाला टॅक्स येणार आहे। आणि जर समजा न्यू टॅक्स रिजिम तुम्ही सिलेक्ट केला आणि 10 लाखापर्यंत तुमची जर इन्कम असेल तर तुम्हाला ₹25,000 या ठिकाणी टॅक्स येणार आहे। 25 प्लस 20 प्लस 20 म्हणजे ₹65,000 तुम्हाला त्या ठिकाणी टॅक्स येणार आहे। कारण इथे 25,000चा रिबेट तुमचा 7 लाखाच्या वरती जर इन्कम असेल तर तो रिबेट तुम्हाला
भेटणार नाही. तुम्हाला अबो 3 लाखापेक्षा जास्त सर्व इन्कमवरती तुम्हाला टॅक्स त्या ठिकाणी भरावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला 65,000 रुपये या ठिकाणी टॅक्स येणार. म्हणजे 10 लाख इन्कम असताना ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये 1,12,500 रुपये त्या ठिकाणी टॅक्स येतो आणि न्यू टॅक्स रेजिम मध्ये फक्त 65,000 रुपये त्या ठिकाणी टॅक्स येतो. म्हणजेच 10 लाख रुपये इन्कम आहे तुमची आणि तुमच्याकडे कुठलेही डिडक्शन नाही आहेत, कुठलीही एक्झम्पशन इन्कम नाही आहे, त्या केसमध्ये तुम्ही न्यू टॅक्स रेजिम सिलेक्ट करू शकता. न्यू टॅक्स रेजिम जर सिलेक्ट केला तर जर तुम्ही न्यू टॅक्स रेजिम जर सिलेक्ट केला तर तुम्हाला किती रुपयाचा फायदा होणार आहे? 47,500 रुपयाचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. यामध्ये बेनिफिट कोणता आहे की ओल्ड न्यू टॅक्स रेजिम आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर आता आपण पाहूया की समजा तुमचे त्या ठिकाणी जर डिडक्शन अवेलेबल असतील तर त्या केसमध्ये आपल्याला काय फरक पडणार आहे. न्यू टॅक्स रेजिम मध्ये कुठलेही डिडक्शन तुम्हाला भेटणार नाही एक्सेप्ट स्टँडर्ड डिडक्शन. तुम्ही जर सॅलरी पर्सन असाल तर तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000 रुपयाचं त्या ठिकाणी दिलं जातं. त्यानंतर तुम्हाला हाऊसिंग लोनचंही तुम्हाला कुठलं डिडक्शन भेटत नाही. त्यानंतर तुम्हाला 80C ते 80U पर्यंत ते सुद्धा कुठलेही डिडक्शन तुम्हाला भेटत नाही. ठीक आहे. तर तुमचा जो स्लॅब रेट असणार आहे याच पद्धतीचा असणार आहे एक्सेप्ट फक्त स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपयाचं तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल फक्त सॅलरीच्या केसेसमध्येच. आणि अदर जे काही आहे तुमचे बिझनेस प्रोफेशन आणि अदर तुमचा कुठलाही इन्कम असू द्या त्या केसेसमध्ये तुम्हाला कुठलंही डिडक्शन न्यू टॅक्स रेजिम मध्ये भेटणार नाही. त्यानंतर जर तुम्ही जर पाहिलं तर ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये तुम्हाला सर्वची सर्व डिडक्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तुमचे जेवढे काही एक्झम्पशन असेल या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे एक्झम्पशन. ऑल एक्झम्पशन तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायला भेटतील. ऑल डिडक्शन सुद्धा या ठिकाणी क्लेम करायला भेटतील. त्यामध्ये तुमची हाऊसिंग प्रॉपर्टीचे काही इंटरेस्ट असेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सर्वची सर्व डिडक्शन ऑल एक्झम्पशन्स आणि डिडक्शन तुम्हाला ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये क्लेम करायला भेटणार आहे. म्हणजे तुम्ही एक्झम्पशन आणि डिडक्शन क्लेम केल्याच्या नंतर तुमची टॅक्सेबल इन्कम ही कमी होणार आहे आणि जी टॅक्सेबल इन्कम ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुमची आता इथे 7 लाख रुपये इन्कम आहे 52,500 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी टॅक्स येतोय. पण जर तुमचे डिडक्शन त्या ठिकाणी जर समजा तुमचं डिडक्शन 2 लाख रुपये असेल तर तुम्हाला टॅक्स या ठिकाणी नील येईल. कारण तुम्ही 2 लाख रुपये मायनस केल्याच्या नंतर 5 लाखाच्या आतमध्ये जाणार आहात. तर 5 लाखाच्या आत तुमची इन्कम आल्याच्या नंतर तुमचा टॅक्स जो आहे तो नील या ठिकाणी येणार आहे. जर तुमची इन्कम जर जास्त असेल समजा तुमची इन्कम 10 लाख रुपये आहे 10 लाख रुपये आहे पण तुमचे डिडक्शन त्या ठिकाणी आता एक्झम्पशन तुमची सॅलरी आहे समजा सॅलरीची इन्कम तुमची 10 लाख रुपये आहे 10 लाख रुपयासोबतच तुमचं जे एक्झम्पशन आहे एक्झम्पशन एचआरए असेल एचआरए 1 लाख रुपये आहे. त्यानंतर तुमचं हाऊसिंग इंटरेस्ट आहे हाऊसिंग इंटरेस्ट तुमचा समजा 2 लाख रुपये आहे. त्यानंतर एटीसी 1.5 लाख रुपये आहे. त्यानंतर तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स 50,000 रुपये त्या ठिकाणी आहे. तर असे मिळून हे झाले 5 लाख रुपये. जर तुमचे 5 लाख रुपये जर डिडक्शन असतील टोटल 5 लाख रुपये 5 लाख रुपये जर डिडक्शन असतील तर तुमची इन्कम ही 5 लाखाच्या आत येईल आणि 5 लाखाच्या आत आले तर तुमचे 1,12,500 रुपयाचा टॅक्स तो येणार आहे नील. हे जे डिडक्शन तुम्ही क्लेम जर केले तर टॅक्स त्या ठिकाणी नील येणार आहे. याचाच अर्थ सरळ सरळ आहे तुमचे जर काही एक्झम्पशन आणि डिडक्शन जर असतील तर तुम्हाला ओल्ड टॅक्स रेजिम हा बेनिफिट आहे. इथे 65,000 रुपये टॅक्स येतो इथे कुठलाही डिडक्शन तुम्हाला भेटणार नाही. तर या ठिकाणी तुमचा टॅक्स येणार आहे नील. जर तुमचं डिडक्शन एक्झम्पशन आणि डिडक्शन हे 5 लाखापर्यंत असतील तर तुमचा 10 लाखाच्या केसमध्ये सुद्धा नील टॅक्स त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ आहे जर तुमचे डिडक्शन हे 5 लाखापर्यंत जर असतील आणि तुमची इन्कम 10 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला ओल्ड टॅक्स रेजिम हा बेनिफिट देणारा आहे. तुमची टॅक्स लायबिलिटी ही नील त्या ठिकाणी येणार आहे.
मित्रांनो, या पद्धतीनं आपण सर्व काही डिटेल्स या ठिकाणी पाहिले आहे। तुम्हाला कमीत कमी टॅक्स येण्यासाठी, तुमचा टॅक्स 0 येण्यासाठी आणि इन्कम रिफंड त्या ठिकाणी जास्त येण्यासाठी तुम्हाला कोणता टॅक्स रिझ्यूम या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलसोबत नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।